हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जणांची समिती, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचा समावेश। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचं स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता, उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, 1 ते 2 दिवसात लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसणार, सूत्रांची माहिती। गल्लीचं राजकारण फार झालं, आता दिल्लीला जाण्याची इच्छा, आत्रामांची प्रतिक्रिया, तर गडचिरोलीसाठी भाजपकडून धर्मराव आत्रामांना विचारणा, मात्र भाजपच्या तिकिटावर लढू नये, दादांची भूमिका, सूत्रांची माहिती। वंचितला 27 जागा लढायच्या नाहीत, त्यांनी 27 जागांवर तयारी केली, वंचितसह महाविकास आघाडी राज्यात 48 जागांवर लढणार, संजय राऊतांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक, संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा, मात्र केंद्रीय निवडणूक समिती उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची माहिती। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान, अशोक चव्हाण, कल्याण काळे आणि अमरसिंह पंडितांच्या कारखान्याला मदत, मात्र पंकजा मुंडे, संग्राम थोपटे, अशोक बापूंच्या कारखान्याला मदत नाही। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे आज मुंबई दौऱ्यावर, मुंबईतील कांदिवलीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। दक्षिण मुंबईत भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल बोलले ते योग्यच, भाजपला संपवून 2019ला ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं होतं, आशिष शेलारांचा दावा। हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द, हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।